कॉन्स्टिपेशन. बाळाला शी कडक होत असेल किंवा शी करताना प्रेशर द्यायला लागत असेल किंवा आठवड्यातून बाळ 3च वेळा शी करत असेल तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन असे म्हणू शकतो. कॉन्स्टिपेशनचे मेन रिझन्स काय? लो फायबर डाएट. मुलांच्या जेवणात पालेभाज्यांचं प्रमाण कमी असणे, तसेच फळांचा समावेश कमी असणे, ह्यामुळे चोथायुक्त पदार्थ जे असतात म्हणजे फायबर्स पोटात कमी गेल्यामुळे कॉन्स्टिपेशनचे त्रास होतात. तसे रिफाईंड फ्लोअर आणि शुगर, मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की बिस्किट्स, पाव, खारी, टोस्ट ह्यामुळे कॉन्स्टिपेशनचे प्रमाण वाढते. थर्ड, बेकरी आयटम्स, बिस्किट्स, केक ह्यासारख्या पदार्थांमुळे कॉन्स्टिपेशन वाढते. डेअरी प्रॉडक्ट्स, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळेही कॉन्स्टिपेशन वाढण्यास मदत होते की ज्याच्यामुळे हार्ड स्टूल होतात. वॉटर इनटेक कमी. मुलांचं पाण्याचं प्रमाण जे आहे ते सध्या खूपच कमी आहे. त्यामुळे मुलांना फोर्सफुली तरी किंवा वाढत्या वयानुसार वजनानुसार त्यांचे दिवसभरातनं 1.5 ते 2 लिटर पाणी गेले पाहिजेत. फिजिकल ॲक्टिव्हिटीचं प्रमाण कमी. टी व्ही आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटीचे प्रमाण मुलांच्या याच्यामुळे कमी झालेले आहे आणि त्यामुळे त्यांची पचनसंस्था जी आहे ती कमकुवत होत चालली. त्यामुळे मुलांच्या पचनसंस्थे सुधारण्यासाठी त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा आउटडोअर गेम्स जास्त खेळण्यात मदत करावी. तसेच जेवल्यानंतर टॉयलेट ट्रेनिंगची गरज आहे. जेवल्यानंतर त्यांना टॉयलेट सीटवर कंपल्सरी बसवावे म्हणजे प्रेशर येऊन मुलं शी करतात. थर्ड, जर नेहमी आपण जर त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे हार्ड स्टूल जर होत असेल तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन होण्याचा धोका असतो. त्यामुळे मूळव्याध, भगंदर, फिशर्स यासारखे भयानक आजार संभवतात. म्हणून हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर लवकरात लवकर तुमच्या पेडियाट्रिशियनला दाखवून त्याच्यावर इलाज घेणे गरजेचे आहे. थँक्यू.